आज आपण असा डांगरचा म्हणजे लाल भोपळ्याचा पौष्टिक असा हलवा बनवूया, जो उपवासासाठी पण चालतो. आणा 1 वाटी पिस्ता, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी बदाम पाण्यात भिजवून घ्यायची 1 अर्धा तास. पिस्ता पण पाण्यात भिजवून घ्यायचा 1 अर्धा तास. त्याचं साल निघलं पाहिजे. लाल भोपळ्याचा खीस, तुपामध्ये मखाणे भाजून घ्यायचे. हे लाल भोपळ्याचा खीस घेतलेला आहे मी. पिस्ता अर्धी वाटी घेतलेले आहेत सोलून पाण्यात भिजवून. बदाम अर्धी वाटी, मखाणे बारीक करून घेतलेले आहेत. ही इलायची पूड आहे, मीठ थोडंसं, त्यानंतर हे केशर थोडं घेतलेलं आहे आणि गूळ. वरती घालूयात, थोडंसं घालूया तूप, 1 चमचा तूप. तुपामध्ये आपण घालूया भोपळ्याचा खीस. परतून घ्यायचा चांगला. यामध्ये टाकूया थोडेसे बदामाचे काप, थोडेसे पिस्त्याचे काप. गुळ आपण आवडीनुसार घालू शकतो, कमी जास्त थोडासा केला तरी चालतं. हलवून घेऊया. थोडीशी इलायची पूड, थोडंसं मीठ. हे बघा चांगलं तर मिक्स करून घेऊयात. हे थोडी घालूया आपण आता मखाना पावडर. मध्ये घालूया आपण चिमूटभर केशर घालूयात थोडंसं. असा रंग हवा असेल तर आपण ह्याच्यामध्ये रंगही घालू शकतो. ह्याच्यात थोडासा केशरी कलर घालते. झाकण ठेवूया आणि 1 वाफ काढून घेऊयात. ह्याची बघा मस्त अशी 1 वाफ आलेली. तसा हलवा तयार झालेला आहे. आता आपण हा काय करूया, फ्रीजमध्ये थोडा वेळ काढून ठेवूया, थोडा थंड करून घेऊयात. थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचा आणि नंतर थोडा थंड झाला की फ्रीजमध्ये ठेवायचा. म्हणजे थंड हलवा छान लागतो खायला. मस्त असा आपला लाल भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे. हे बघा, कडे उपवासासाठी सुद्धा खाल्ला जातो. याच्यामध्ये विटॅमिन ए, सी, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती असते. त्याच्यामुळं आपल्याला हा भोपळा खाल्ल्याने चांगला फायदा होतो.
मग आपण याची खीर वगैरे पण बनवतो. अशा प्रकारे हलवा बनवूनही आपण त्याचा खाऊ शकतो. याच्यामध्ये जे आपण बदाम वापरलेले आहेत, पिस्ता वापरलेला आहे, केशर वापरलेले आहे, हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सगळे पदार्थ कसे आहेत, चांगले आहेत. त्याच्यामुळे असा हलवा बनवा आणि नक्की खा.